ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेनं विजयाचं खातं उघडले. ठाणे महापालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापलेलं असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं मोठी आघाडी घेतली आहे. शिवसेनेच्या एकूण 4 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. यामुळे निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वीच शिवसेनेनं ठाण्यात आपलं खातं उघडले. जयश्री फाटक, सुखदा मोरे, एकता भोईर आणि राम रेपाळे अशी या बिनविरोध विजयी उमेदवारांची नावं आहेत. अशा रीतीनं ठाण्यात शिवसेनेने एकूण 4 जागांवर बिनविरोध विजय मिळवत विजयाचा चौकार लगावलाय. ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. या विजयामुळे शिंदे गटानं ठाणे महानगरपालिकेवर आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. विरोधकांनी या जागांवर उमेदवार न दिल्यानं किंवा अर्ज बाद झाल्यानं शिवसेनेचा मार्ग मोकळा झालाय. मतदानापूर्वीच मिळालेल्या या यशामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या विजयामुळे आता उर्वरित जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीचं पारडं जड मानलं जात आहे. ही निवडणूक बिनविरोध झाली याचं खरं श्रेय या आमच्या ज्या वॉर्डातले सगळे नागरिक आहेत त्यांचा आशीर्वाद, आणि त्यामुळेच ही निवडणूक बिनविरोध झालेली आहे. आणि आज मी या ठिकाणी आपल्या समोर म्हणजे या आपल्या माध्यमातून एवढंच सांगेन, आता म्हणजे मी महापौर असताना मी शेवटच्या म्हणजे महापालिकेतल्या सभागृहात मी सांगितलं की हा माझा शेवटचा सभागृहातला दिवस आहे, यापुढे मी निवडणूक लढवणार नाही. आणि यावेळेसही मी तसं सांगितलं होतं की नवीन लोकांना संधी द्या, आमच्या शिवसैनिकांना संधी द्या. 4ही लोकांना जे एक्झिस्टिंग नगरसेवक आहेत त्यांना न देता नवीन म्हणजे त्यांच्या घरात किंवा त्यांना न देता आपले जे इतर सगळे शिवसैनिक आहेत त्यांना द्या असं मी जाहीर केलं होतं. परंतु शेवटी पॅनल येण्याच्या अनुषंगाने पक्षाने माननीय आपले मुख्य नेते उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सांगितलं की आपल्याला पॅनल आणायचं नाही, ही आपली महत्वाची वेळ आहे, त्यामुळे आपल्याला निवडणूक लढवणं गरजेचं आहे. परंतु हे लढत असताना जे काही प्रक्रिया असतात त्या प्रक्रियेतून जे काही गोष्टी घडल्या आणि सगळ्यांचे आशीर्वाद असल्यामुळे आज हे शक्य झालं. आज मी या माध्यमातून जाहीर करतो की आमच्या कुटुंबातलं हे या महानगरपालिकेतलं हे शेवटचं निवडणूक असेल. यानंतर आम्ही या प्रभागाची सेवा जोपर्यंत आम्ही इथं आहोत तोपर्यंत आम्ही या प्रभागातल्या आतापर्यंत गेली म्हणजे 92 पासून पक्षाने आम्हाला आमच्या घरात 7 वेळा म्हणजे संधी दिली आमच्या कुटुंबाला. तर त्याचं उत्तरायण होण्यासाठी पक्षासाठी आणि या नागरिकांसाठी आम्ही दोघंही तर पूर्ण वेळ आम्ही काम करणार आहोत. आणि पुढील जे काही पक्ष निर्णय घेईल पुढच्या पक्षामध्ये त्या सर्व शिवसैनिकांसाठी आम्ही पूर्णपणे काम करू, एवढंच मी बोलतो. आणि आपले सन्माननीय राम रेपाळे आलेले आहेत दुसरे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेला मोठं यश मिळाले. शिवसेनेचे उपनेते रवींद्र फाटक यांच्या पत्नी जयश्री फाटक या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यांच्या समोर असलेल्या एकमेव उमेदवारानं उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे जयश्री फाटक यांची निवड निश्चित झाली. जयश्री फाटक यांच्या बिनविरोध निवडीमुळे संबंधित प्रभागात शिवसेनेची ताकद अधिक भक्कम झाल्याचं चित्र दिसून येत आहे. ही निवडणूक त्यांनी आपले पहिलीच निवडणूक खाते उघडून जिंकली असून यामुळे त्यांचं राजकीय पदार्पण यशस्वी ठरले. बिनविरोध निवड जाहीर होताच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी जयश्री फाटक यांचं अभिनंदन केलं. फटाक्यांची आतिषबाजी करत आणि एकमेकांना मिठाई भरून आनंद साजरा करण्यात आला. या विजयामुळे आगामी काळात महापालिकेत शिवसेनेची भूमिका अधिक प्रभावी राहणार असल्याचं राजकीय जाणकारांकडून सांगितलं जात आहे. ठाण्यामध्ये प्रभाग क्रमांक 18 मध्ये जयश्री रवींद्र फाटक, सुखदा संजय मोरे आणि राम रेपाळे या 18 मध्ये तिन्ही उमेदवार विजयी झालेले आहेत. आमचे बिनविरोध विजयी झाले आहेत. सर्वप्रथम मी या ठाण्याच्या जनतेचं, या विभागाच्या सर्व जनतेचं आणि जे अपक्ष आमचे उमेदवार होते त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला, सन्माननीय शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून महायुतीचे तिन्ही उमेदवार विजय झाले, त्याबद्दल मी सर्वप्रथम आमचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या दोघांचं मनापासून अभिनंदन करतो. कशा प्रकारे आहे, किती उमेदवार उभा होते आपल्या विरोधात आणि कशा प्रकारे त्यांनी माघार घेतली? मला वाटतं आमच्या 18 मध्ये टोटल 20 उमेदवार उभे होते अपक्ष आणि त्या अपक्ष पार्टीचे होते. तर सर्वांनी विचार केला की आमच्या माध्यमातून, सन्माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून या विभागामध्ये कामं होत आहेत. जे 4 नगरसेवक आमचे दीपक वेतकर आहेत आणि ते पण विजय होतील. काय 16 तारीखला त्यांचा विजय होईल, त्यात काही शंका नाही जरा पण आहे. पण आपण प्रयत्न करत होतो, प्रयत्नाला यश आलं आणि शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून या ज्या सर्व अपक्ष उमेदवारांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचं मनापासून. तर इतर कोणकोणत्या पक्षाचे उमेदवार होते का या ठिकाणी? सर्वप्रथम या पक्षामध्ये उपाटा असेल, काँग्रेस असेल, सर्व अपक्ष उमेदवार, सर्व पक्षाचे मनसे असेल, या सर्वांचे उमेदवार या पक्षाच्या या प्रभागामध्ये होते. सर्वांनी आपापल्या माध्यमातून त्यांना वाटलं की बाबा या उमेदवाराच्या माध्यमातून शिंदे साहेबांच्या पाठी, सर्व उमेदवारांच्या पाठी उभं राहायचं, म्हणून त्यांनी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. ओके. प्रमिला केणी यांना केलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं पुरस्कृत. शिवसेनेनं उमेदवारी नाकारलेल्या माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं पुरस्कृत केलं असून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवार दीपा गावंड यांनी आपला अर्ज मागे घेतलाय, अशी माहिती जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिली आहे. प्रमिला केणी या मागील निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्यानं विजयी झाल्या होत्या. मध्यंतरी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. कळवा येथील प्रभाग क्रमांक 23 मधून त्यांना आणि त्यांचे पुत्र मंदार केणी यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र प्रमिला केणी यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली नव्हती. त्यामुळे प्रमिला केणी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने त्यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. हा पाठिंबा जाहीर करण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार दीपा गावंड यांनी आपला अर्ज मागे घेतला. केणी यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दिला असून त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास मनोज प्रधान यांनी व्यक्त केला. तर आपण अपक्ष असलो तरी स्वर्गीय मुकुंद केणी हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या विचारधारेवर चालणारे व्यक्तिमत्व होते. त्यामुळेच आपणही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पाठिंब्यावर विजयी होऊ असं प्रमिला केणी यांनी सांगितलं. मॅडम काही काय सांगाल, अपक्ष होतात, आता एक पक्षाचा पाठिंबा तुम्हाला मिळालेला आहे, कशा प्रकारची लढाई असेल या काळात?
अपक्ष असताना मला वाटलं मी एकटीच आहे, पण आता पक्षाचा पाठिंबा मिळाल्यामुळे मला आता थोडासा धीर आलेला आहे आणि मी आता जोरात प्रचार करू शकते. कशा प्रकारचं चित्र असेल, कशा प्रकारची प्रचाराची रणधुमाळी असेल, काय सांगाल का? जी अगोदर आमच्या राष्ट्रवादीमध्ये होती, शरद पवार साहेबांच्या काळामध्ये जी होती, आता तुतारीमध्ये जी आहे तीच आता ह्याच्या पुढे सुद्धा राहील. पहिल्यांदा ज्यावेळेस मी अपक्ष उमेदवाराचा फॉर्म भरला होता त्यावेळेस सायंकाळच्या वेळेस मोठी गर्दी पाहायला मिळाली होती, पाठिंबा नागरिकांचा मिळाला होता. त्याच नागरिकांना काय सांगणं असेल, काय आव्हान असेल? त्या नागरिकांच्या पाठिंब्यामुळेच मी खरी म्हणजे इथे फॉर्म भरला. आणि आता काल सुद्धा माझ्याकडे खूप जनसमुदाय आलेला होता आणि त्यांनी मला सांगितलं की पक्षाने जरी तुम्हाला पाठिंबा मागे घ्यायला सांगितलं असेल तरी आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, तुम्ही फॉर्म मागे घेऊ नका, आम्ही तुम्हाला भरघोस मताने निवडून देऊ. आणि आता मला राष्ट्रवादीचा हे मिळाल्यामुळे आणखी मला भरभक्कम असा पाठिंबा झालेला आहे. मुकुंद शेट्टी जे या संपूर्ण वार्डामध्ये काम केलंय, तशा प्रकारे मुकुंद शेट्टीच्या नावाचा फायदा आपल्याला होईल आणि मुकुंद शेट्टीवरती प्रेम करणारी लोक खूप या वार्डामध्ये काय. 2007 मधून जी निवडून आल्यानंतर जो मुकुंद शेट्टी साहेबांनी कामाचा सपाटा लावलेला होता आणि त्यासाठी त्यांनी स्वतःचा जीवाचं रान केलेलं होतं आणि कोरोना काळामध्ये पण त्यांनी स्वतःचा जीव गमावलेला असताना त्याच्यामुळे लोक त्यांना जास्त ओळखतात, माझ्यापेक्षा त्यांना जास्त ओळखतात. आणि त्यामुळे आम्ही आणि मंदारकेणे आम्ही दोघं जण त्यांच्या लिस्टमध्येच असतो. अशा प्रकारे फौजला केलेल्या आणायचं आहे संपूर्ण पॅनल जे आहे ते बळकट झालेलं, काय सांगाल? हो, नक्कीच झालंय. कारण खरोखर म्हणजे निवडणुकीला उभं राहणारा उमेदवार जसा असावा तशा आहेत, त्या आहेत. मंदारही आहे, त्यांच्या मतदारांशी खूप चांगला कनेक्ट आहे. ऑफिसमध्ये ते नेहमी असतात आणि सर्वात मुख्य म्हणजे त्यांनी कामंही भरपूर केली आहेत प्रभागामध्ये. जी कामं त्यांनी केली ती त्यांची आणि म्हणून सांगतात आणि जी आमदारांच्या निधीतून झाली आहे ती त्यांची असं ते सांगतात. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की ही संधी आम्ही सोडू नये, की एवढा जर विनिंग कॅन्डिडेट आपल्याकडे आला तर अजूनच पक्षाला पण थोडंफार बळ मिळतं. आणि त्या आमच्याच होत्या त्या परत आल्या. दॅट्स ऑल. थँक्यू. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत प्रभाग क्रमांक 17 मधून शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार एकता भोईर या बिनविरोध विजयी झाल्यात. या प्रभागात एकता भोईर यांच्या विरोधात कोणत्याही राजकीय पक्षानं उमेदवार न दिल्यानं तसंच सर्व अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. एकता भोईर यांच्या बिनविरोध निवडीमुळे शिवसेना शिंदे गट कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं असून समर्थकांनी एकमेकांचं अभिनंदन करत विजयाचा जल्लोष केला. या विजयामुळे प्रभाग क्रमांक 17 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेची ताकद अधिक मजबूत झाल्याचं राजकीय निरीक्षकांकडून सांगण्यात येत आहे. सर, आज बिनविरोध निवड जी आहे आपल्या पत्नीची झालेली आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह देखील तितकाच होता. समोर कोणत्याही पक्षाने अर्ज दाखल केलेला नाही, अपक्षांनी माघार घेतलेली आहे. काय हे शेवट कार्यकर्त्यांचं बळ आणि कार्यकर्त्यांची ताकद त्यामुळे शक्य होतं. आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद, दिघे साहेबांचा, गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद तर माझ्यावर होताच, परंतु दिघे साहेबांच्या नंतर जर मला आशीर्वाद कोणी खरा दिला असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे. आणि त्याचंच हे सगळं फळ आहे आणि कार्यकर्त्यांची ताकद आणि मेहनत याचा सगळा फळ आहे. कारण आपण पाहतोय या ठिकाणी बिनविरोध होणं तेवढं अवघड असतं.
त्यामुळे त्याच्यावरनं आपण केलेल्या कामाची पोचपावती सर्वसामान्य लोकांनी आम्हाला दिली, हे आज मला माझ्या याचा सार्थ झाला असं मला वाटतं. माझी पत्नी आज या ठिकाणी एकता भोईर बिनविरोध निवडून आल्या. सर्व कार्यकर्त्यांची ताकद आणि एकजूट, एकीचं बल काय होऊ शकतं हे आपण पाहिलेलं आहे.